नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र आहे। रामटेकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असताना काँग्रेसचे बंडखोर समोर उभे टाकलेले आहेत आणि सांगली पॅटर्नची आठवण करून देणारा रामटेक पॅटर्न सध्या गाजतोय। शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार आशिष जयस्वाल यांच्यासमोर ठाकरेंनी विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोळीक यांनी बंडखोरी केली आहे। आघाडीचा धर्म न पाळता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार आणि खासदार श्याम बर्वे थेट बंडखोर राजेंद्र मोळक यांच्या प्रचारात उघडपणे फिरताना दिसत आहेत। त्यामुळे आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार एकाकी पडल्याचं चित्र आहे। विशेष म्हणजे काँग्रेसनं राजेंद्र मोळक यांची हकालपट्टी केली असती तरी ते अन्य काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारामध्ये देखील फिरतायत, तसंच त्यांच्या प्रचारामध्ये काँग्रेस नेते फिरतायत। त्यामुळे काँग्रेसने केलेली कारवाई केवळ दिखाऊपणा आहे का असा प्रश्न निर्माण होतोय। या पार्श्वभूमीवर ठाकरेंचे उमेदवार विशाल बरबटे यांनीही काँग्रेस नेत्यांवर टीका केली आहे। काँग्रेस नेते सुनील केदार यांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केल्याचा आरोप बरबटेंनी केला। जेवढे नेते आहे ग्रामीण अध्यक्ष पासून घेऊन तर त्यांचे तालुका प्रमुख सर्व राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रतिनिधी आमच्या सोबत दिवस रात्र फिरतायत, मेहनत घेतायत। पण हे जे मिठाचा खडा आमचे भास्करराव जाधव साहेब जे बोलले होते ते काँग्रेसकडून सातत्याने जे करण्यात येऊन राहिलं आहे ते मला वाटते कुठेतरी थांबायला पाहिजे। आणि आपल्या माध्यमातून सुद्धा मी ही विनंती करू इच्छितो की बाबा ह्या सगळ्या गोष्टींना आज आपण 4 तारखेपर्यंत नाही केला, आज 11 तारीख आली, उद्या मतदानाची तारीख जवळ येऊन राहिली आहे, तर कुठेतरी आपण हा प्रश्न एकत्रित होऊन सोडवला पाहिजे, ही आमची सुद्धा मनापासून इच्छा आहे।